रॉक रॉक दगड. हा या मॅडम. हो मी सांगतो नंतर सांगतो. टोमॅटो. वा वास्तविक 2 मिनिटांमध्ये ना तो 200 कार्ड पण सांगतो फास्ट मध्ये. हेल्मेट. कलर पण सांगायचं. रेड. रेड कलर. सर तुमचे ते पुस्तक द्या. कॅप्सिकम. ग्रीन. ओके, आता हे पुस्तक आहे सरांनी दिलेलं आहे. ओके, तर आता हे पुस्तक जर त्याच्यामध्ये जवळ दिलं तर तो पुस्तकाचा कलर आणि हे वाचू शकतो पूर्णपणे. तर आपण पुढचं बघूया. हे पुस्तक बघूया. पहिल्यांदा सेन्स दाखवू. कलर सांग कोणतं पुस्तक. ब्लू आणि ग्रीन आहे. बरोबर बरोबर आहे. छान. तर वाच त्याचं. Up to date latest changes in writing skill qualities. Questions. सर बरोबर आहे ते कोण. No need. तिथं खाली Writing skills in English. व्हेरी गुड. छान छान. आता सरांनी हे दिलेलं आहे त्याच आहे ना. प्रगती पुस्तक. वेताळ बंबार्डे विभाग शिक्षण प्रसारक मंडळ शिवाजी इंग्लिश स्कूल बंधुतेटा. माडेश्वर आत्माराम रघुनाथ. हजेरी क्रमांक 26. 7वी. ब. रजिस्टर नंबर 9063. वडिलांचे नाव रघुनाथ माडेश्वर. व्यवसाय शेती. आईचे नाव रेश्मा रघुनाथ माडेश्वर. मिड ब्रेनचा शेवटचा असा रिझल्ट आहे. हे पुस्तक उद्या तुम्ही त्याला MBAचं आणि PhDचं जरी पुस्तक दिलं म्हणजे आता ऍडव्हान्स केल्यानंतर तो पुस्तक 2 मिनिटांमध्ये स्कॅन करू शकतो. स्कॅन म्हणजे तो हाताला असं दाखवणार. त्या पुस्तकाचा पूर्ण सब्जेक्ट वगैरे सांगू शकतो. आता तुम्ही ह्या पुस्तकाचा पेज नंबर सांगा. सर पेज नंबर सांगा कोणताही तुम्ही सांगा. 32 पेज नंबर काढ आणि ते वाच त्याच्यावरचं काय असेल. पेज नंबर फक्त कुठे येते ना. कोणतेही पेज नंबर तुम्ही सांगू शकता. तुम्ही काढून कोणत्याही पुस्तक. 32 पेज नंबर. सर बघा बरोबर आहे का. किती विदिन सेकंदामध्ये ती गोष्ट पेंटिंग करू शकतो. कुठलीही गोष्ट सायकल चालवू शकतो. क्रिकेट खेळू शकतो. कोणतीही गोष्ट करू शकतो. आता हे सायन्स आहे हे समजून घेतलं पाहिजे. पहिली गोष्ट जादू मत्तर बित्तर काही नाही. स्वतः हा करू शकतो पण मला येत नाही. माझं ब्लँक फोल्ड होऊ शकत नाही कारण हे 15 वर्षापर्यंतच मुलाचं ऍक्टिव्ह होऊ शकतं. एकदा हार्मोन चेंज झाल्यानंतर 3 वर्षापासून पण 5 वर्षापासून पुढे 15 वर्षापर्यंत होऊ शकतं. हा बरोबर आता 14 म्हणजे 15 वर रनिंग आहे त्याचं. शेवटच्या क्षणामध्ये सापडला आणि त्याच्यामुळे तो खूप चांगला ऍक्टिव्ह झाला. आता याच्यामध्ये काय असतं मिड ब्रेन म्हणजे काय अजून रुबिक तो सोड आणि तुम्हाला सोडून टाकतो. दाखवू पहिल्यांदा. आता हा कोर्स करायच्या आधी रुबिक त्याला काय येत नव्हता किंवा फक्त कुठेतरी बघितला असेल पण तो काय त्याने घेतला नव्हता. सर ह्याला बघितलं आणि त्याने मग मी असंच त्याला माझा एक विद्यार्थी 46 सेकंदामध्ये रुबिक क्यूब सोडवतो कोल्हापूरचा श्रवण पाटील म्हणून. तर त्याने तो व्हिडिओ बघितला. सर एवढं शक्य आहे. तर मी म्हटलं हो शक्य आहे पण तुम्हाला एक गंमत सांगतो मलाही रुबिक क्यूब सोडवता येत नाही. तर त्याला म्हणजे तू आता तुझा मिड ब्रेन ऍक्टिव्हेट झालेला आहे तू प्रयत्न कर
त्यांनी जस्ट प्रयत्न करायला सुरुवात केली. त्याला आधी डोळे उघडे ठेवून तो यायला लागला. आता म्हणजे हीच क्रिया आपण डोळे बंद करून करायची आहे. ज्या क्रियेमध्ये त्याला डोळे उघडे ठेवून येतात ना, त्याच्या डबल स्पीड डोळे बांधल्यानंतर मुलांचे येतात. आता तो खूप प्रचंड एकाग्र आहे, कारण त्याचं पूर्णपणे जे लक्ष आहे ते त्या ह्याच्यावरती एकाग्रता त्याची तेवढी वाढते आणि मग तो मुलगा सोडू शकतो. आता सरांनी बिघडवलेला आहे तो हे सोडवतोय, तोपर्यंत मी तुम्हाला पुढचं स्पीच समजून सांगतो. आता बघा मी त्याच्यापासून लांब आहे, बरोबर आहे ना. तर बघा मिड ब्रेन ऍक्टिव्हेशन म्हणजे काय आहे, तर आपण डावा मेंदू आणि उजवा मेंदू दोन मेंदूचे भाग आहेत. तर प्रत्येक मूल हे एक मेंदू डॉमिनंट असतं आणि आपल्या एज्युकेशनमध्ये लेफ्ट ब्रेनच डॉमिनंट होतो. म्हणजे लेफ्ट ब्रेनचाच काय होतो, जास्त विकास होतो, कारण गणित आहे, लॉजिकल विषय आहेत आणि आपण आयुष्यामध्ये लॉजिकच घालतो. किती मिळणार, किती फायदा आहे, कितीवर सगळं आपलं गणित चालतं, आपला फायदा किती आहे ह्याच्यावरच सर्व गणित आपलं चालतं. आणि लॉजिकल म्हटलं ना की मग राईट ब्रेनचा तेवढ्या पद्धतीने विकास होत नाही. मिड ब्रेन मध्ये काय केलं जातं, लेफ्ट ब्रेन आणि राईट ब्रेन हे दोन्ही ब्रेन समान लेवलला आणले जातात, समान लेवलला. आणि ही जर समान लेवल आली तर मुलाचा मिड ब्रेन ऍक्टिव्हेट होऊ शकतो. मिड ब्रेन म्हणजे काय, तुम्ही गुगलला सर्च करू शकता. आपल्या मेंदूमध्ये एक पिनल ग्लँड असते. पिनल ग्लँड ही निर्जीव अवस्थेमध्ये असते प्रत्येकाच्या, तुमच्या माझ्या सगळ्यांच्या मध्ये आहे, पण ती वयाच्या 15 वयोगटापर्यंत ऍक्टिव्ह होऊ शकते. त्याच्यानंतर ती होऊ शकत नाही, त्याच्यानंतर ती निर्जीव अवस्थेमध्ये असते. त्याचा उपयोग तेवढा जास्त होत नाही. आता तो ऍक्टिव्ह झाल्यानंतर त्याचा तो उपयोग होतोय, म्हणजे त्याला हे पिनल ग्लँड त्याचा ऍक्टिव्ह असल्यामुळे ही गोष्ट येते. आता ही मुलं आयुष्यामध्ये कुठलीही गोष्ट घड्याळ लावलं नव्हतं. आता घड्याळ लावून जर केलं तर मला वाटतं हे विदिन 1.5 मिनिटाच्या त्याने सोडवलं. 1.5 मिनिटात म्हणजे 2 मिनिटात 1 मिनिटाच्या आत पण सोडवलं. कुणीही कसंही जर केलं तरी तो हे करू शकतो. अजून आपण टायमिंग लावून ती गोष्ट करू शकतो. मग हे कशा पद्धतीने होऊ शकतं, तर पहिली गोष्ट हा एक 40 तासांचा कोर्स आहे. याच्यामध्ये म्युझिक थेरपी आहे. मेंदूला म्युझिक लहरी दिल्या जातात, त्याच्यामुळे मेंदू फ्रेश होतो. भारतीय जेवढा योगा तुम्हाला आणि मला माहिती आहे तेवढा संपूर्ण योगा त्याच्यामध्ये आहे. डान्स ऍक्टिव्हिटी, कारण आपण ह्या बाजूचा जसा युज करतो तसा ह्या बाजूचा पण आपल्याला करता आला पाहिजे, म्हणून ब्रेन जिम हे सगळ्यात महत्वाचं आहे. सोड मग ब्रेन जिम म्हणजे काय, तर आपण जशी ही बाजू वापरतो ना तशी ही बाजू कधी वापरत नाही. म्हणूनच आपण आयुष्यामध्ये सॅटिस्फाईड नाही आहोत, आपल्याला जे पाहिजे ते मिळवू शकत नाही, कारण मेंदू तेवढं रिकॉल करत नाही. मग हे शक्य आहे. जसं आपण ह्या गोष्टीचा युज करतो तसं ह्या गोष्टीचा जर युज करायला शिकलो ह्या बाजूचा, तर आपला राईट ब्रेन पण तेवढाच विकसित होऊ शकतो. फॉर एक्झाम्पल मग हे कसं शक्य आहे, ब्रेन जिम. आता मेंदूचा आणि हाताचा जवळचा संबंध आहे. हे DMIT टेस्ट मध्ये आज तुम्हाला माहिती असेल, लकवा मारतो म्हणजे पॅरालिसिस होतो, तर मेंदूमध्ये रक्तस्राव होतो आणि काय होतो, हात वाकडा होतो, बरोबर आहे ना. म्हणजे पॅरालिसिस झालेल्या माणसाला हाताला कधी औषध दिलं जात नाही, मेंदूवरच काय केलं जातं, स्कॅनिंग करून त्याच्यावरच औषध दिलं जातं. मग आपण जर बघितलं तर पूर्ण अवयवाचा मेंदूशी संबंधित आहे. मग अवयवांचा जर व्यायाम केला तर मेंदूचा आपोआपच व्यायाम होणार आहे. फॉर एक्झाम्पल ही माझी बोटं किती आहेत, 3 आणि हे 1. ओके, क्लिक कर 3 1. आता हे तुम्ही जर करायला गेलात तर तुम्हाला जमणार नाही, लवकर नाही जमणार, पण तुम्ही प्रॅक्टिस जर केलं तर होऊ शकतो. 3 हे माझं 3 म्हणजे आता काय होतं, माझा हा पण मेंदू चालू आहे, क्रिसचा हा पण मेंदू चालू आहे, हा पण मेंदू क्रिया करतोय. 3 1 परत 3 2. खूप सोपं आहे, खूप याचा भारतामध्ये आणि पूर्ण जगामध्ये स्वीकार केलेला आहे. त्याच्यामध्ये काय जादू चमत्कार टोना वगैरे काय नाही की गैरसमज व्हावेत म्हणून. आता दुसरी गोष्ट बघा, हे माझे हे बोट आहे, हे माझे 2 बोट आहेत क्रिस. आता जे मी आणि क्रिस करतोय ते जर तुम्ही करायला गेला तर तुम्हाला जरासं ताण आल्यासारखं होईल किंवा जमणार नाही, पण जर केलं ना तर चहा पिल्यापेक्षा जास्त फ्रेश वाटेल तुम्हाला. मेंदूमध्ये एक फ्रेशनेस चांगल्या पद्धतीचा येतो. आज मी माझी कितीतरी कामं सांभाळून ही गोष्ट करतोय. आज PhD चालू आहे, LLB मध्ये ऍडमिशन चालू आहे, स्पर्धा परीक्षेमध्ये UPSC मध्ये पण चालू आहे. आज 4 लेक्चर असे अजून घेणार, मी माझा कॉल पण सांभाळणार, म्हणजे माझं मी इन्स्टिट्यूट पण सांभाळणार. आपलं पोटेन्शियल आपण वापरायला लागतो आणि हे त्याला माहिती आहे, फक्त मी शिकवलंय. याच्यासाठी कोण बाहेरून माणसं मागवली नव्हती. मध्ये हे कोर्स येऊन गेले पण बाहेरचे लोक आले होते, त्यांनी ते राबवलं, पैसे घेतले, भरपूर गेले, पण रिझल्ट काही देऊ शकले नाही. आपल्याला हा तुम्हाला आता माझ्या प्रत्येक शाळेमध्ये एक तरी विद्यार्थी आहे. माझा हात बघा, हँड रोटेशन, हात माझा पुढे फिरतोय, बरोबर आहे. हात माझा पुढे फिरतोय, मागे फिरतोय. आता बघा माझे दोन्ही हात, हा मागे फिरतोय, तो पुढे फिरतोय.
खूप सोप्या पद्धतीचं आहे. हे सायकल चालवण्यासारखं आहे. सुरुवातीला जमत नाही, पण नंतर सगळ्यांना हे जमतं. हे ज्या विद्यार्थ्याला खूप चांगल्या पद्धतीने येईल आणि आता तुम्ही शिक्षक आहात, मी पण शिक्षक आहे. ही सर्व गोष्टी आम्ही ज्यावेळेला मुलांना करतो त्यावेळेला आपण योग निद्रा म्हणतो किंवा ध्यान अवस्था म्हणतो, त्या अवस्थेमध्ये मुलांना घेऊन जातो आम्ही आणि मुलगा 2 ते 3 तास झोपतो. 2 ते 3 तास झोपू शकतो. जर तो मुलगा 2 ते 3 तास झोपला म्हणजे ती ध्यान अवस्थाच आहे. क्रिस त्या अवस्थेमध्ये गेला होता, त्या अवस्थेतून तो मुलगा उठला की मग तुम्ही कुठलेही द्या. मी ह्याचं काही प्रॅक्टिस घेतलेलं नाही मुलांचं. आता हे पुस्तक मी कुठे प्रॅक्टिसला घेऊन गेलो होतो. मग ते एकदा ऍक्टिव्ह झाल्यानंतर ती कुठलीही गोष्ट करू शकतो. आणि त्याच्यानंतर आता ही तुमची माझी म्हणण्यापेक्षा त्याची, आता हे त्याच्यामध्ये ऍक्टिव्ह झालेलं आहे, ह्याचा यूज झाला पाहिजे. बरोबर आहे ना, की त्या मुलाला तेवढ्या पद्धतीने आपण जेवढं पळवू देतो तेवढा तो पळवू शकतो. फक्त आता थोडं मुलांच्या मध्ये परिपक्वता कमी असते, त्याच्यामुळे थोडंसं कसं माहिती नसतं की माझ्यामध्ये काय गोष्टी आहेत. तर आम्ही काही सर्टन लेवलच ठेवतो. ह्याच्या पुढची स्टेप मुलांना देऊ शकत नाही, कारण की स्वामी विवेकानंदांनी गाठली होती, रामकृष्ण परमहंसांनी गाठली होती. तेवढ्या अवस्थेला जाऊ पण शकतो, पण ते आता व्यवहारात गरजेचं नाही. पण मुलामध्ये खूप प्रचंड एकाग्रता येते, वाचण्याचं स्पीड वाढतं, लिखाणाचं स्पीड वाढतं, अभ्यासाच्या त्याच्या गतीमध्ये. आता तुला स्वतः काय काय जर जाणवलं असेल तुम्ही तो स्वतः विचारू शकता. आणि हे मुलामध्ये अभ्यासाच्या दृष्टीने खूप महत्वाचं आहे. आणि आतापर्यंत जी गोष्ट ह्याने केली नसेल ती गोष्ट तो जर करायला प्रयत्न करतोय तर 100% त्याच्यामध्ये सक्सेस इतर मुलांच्या पेक्षा जास्त खेचून आणू शकतो. फक्त मार्गदर्शन आणि विश्वास हा दिलाच पाहिजे ना. तर कसं असतं सगळ्या, आता त्यांच्याकडे कसं आहे, बंदूक आहे, त्यात गोळी पण आहे, पण ते वापरण्याचं धाडस त्यांच्यामध्ये निर्माण केलं पाहिजे. ती जबाबदारी तुमची आणि माझी राहणार आहे. तर तुमच्या शाळेचा विद्यार्थी आहे, भविष्यामध्ये अजून तो खूप ठिकाणी चमकेल. आता परवा एक अमिताभ बच्चनच्या पुढे त्या मुलगीने जर दाखवलं तर ती खूप आता वर्ल्ड फेमस झाली. बरोबर आहे ना. उद्या तुम्ही त्याला अजून कुठे चांगल्या स्टेजवर घेऊन जाता, तेवढं तो तुमचं आणि शाळेचं आणि शिक्षकांचं नाव चांगल्या पद्धतीने राखू शकतो. माझं भविष्यामध्ये टार्गेट असं आहे की कोणतेही पुस्तक त्याने 2 मिनिटांमध्ये लक्षात ठेवावं. कोणतेही पुस्तक त्याला दिलं की त्याने ते स्कॅन केल्यानंतर त्याच्या लक्षात राहावं. ही 1 वर्षापर्यंत आम्ही ती स्टेप गाठण्याचा प्रयत्न करणार आहोत. त्याला फक्त ऍडव्हान्स प्रॅक्टिस असतं, पण शाळा सुरू झाल्यामुळे आपण थोडंसं काय केलं ते कमी केलं, कारण त्यावेळेला वेळ खूप होता. आता याची खूप चांगल्या पद्धतीने मागणी सोशल मीडियावर होते. ओरसमध्ये आपण 25 आणि 26 2 तारखेला 2 दिवसीय प्रशिक्षण घेणार आहोत.